नमस्कार, मी सीमा मुजुमदार. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहणार आहोत मागील आठवड्यातील काही घडामोडींचा आढावा. स्थानिक संस्था कर रद्द करावा या मागणीसाठी पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने विविध प्रकारे मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. महात्मा फुले मंडई येथील टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या महामोर्चाला सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा बेलबाग चौक, आप्पा बळवंत चौक, शनिवार वाडा, गाडगीळ पुतळ्यामार्गे महापालिका भवनापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महाराष्ट्र व्यापारी संघटना, पुणे सराफ असोसिएशन, पुणे मेटल फेडरेशन, ग्राहक पेठ, कोंढवा व्यापारी असोसिएशन, व्यापारी महासंघ, बाणेर व्यापारी असोसिएशन, बिबेवाडी व्यापारी महासंघ, पुणा ऑटोमोबाईल, बालेवाडी व्यापारी असोसिएशन अशा अनेक संघटना सहभागी झाल्या. राज्य सरकारने व्यापारी व छोट्या व्यावसायिकांवर लागू केलेल्या स्थानिक संस्था कराच्या विरोधात 1 एप्रिल पासून बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर बंदच्या दुसऱ्या दिवशी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये एलबीटी हटाव, बंद करू, बंद करा, एलबीटी बंद करा अशा अनेक घोषणा देण्यात आल्या. बंदच्या पहिल्याच दिवशी पुणे शहर आणि उपनगरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये शहरातील सर्व दुकाने, पेट्रोल पंप, जकात नाके, सोने चांदी व्यापार आदी बंद ठेवून या बंदला मोठा प्रतिसाद दिला. राज्य सरकारने व्यापारी व छोट्या व्यावसायिकांवर लागू केलेल्या स्थानिक संस्था कराच्या विरोधात 1 एप्रिल पासून बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर बंदच्या दुसऱ्या दिवशी हा मोर्चा काढण्यात आला. राज्य सरकार जोपर्यंत एलबीटी बाबत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत हा व्यापाऱ्यांचा बंद बेमुदत सुरू राहणार आहे, असेही यावेळी जाहीर करण्यात आले. माफी देण्यासाठी ज्या गोष्टींचा विचार केला जातो त्यापैकी कोणत्याही निकषावर संजय दत्त उतरत नाही, असे मत राज्याचे माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर यांनी केले. समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीनं संजय दत्तसाठी माफीची मागणी आणि आमदाराचे गैरवर्तन यांच्या परिप्रेक्ष्यात लोकशाहीची होणारी दैन्यावस्था या विषयावर परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती R.M. बापट, मुकुंदराव गोरे उपस्थित होते. पुढे बोलताना उमराणीकर म्हणाले, माफी देण्यासाठी गुन्हेगार क्षमतेला पात्र आहे का? समानता, पब्लिक पॉलिसी या निकषांचा विचार केला जातो. तसेच कोणत्याही गुन्ह्याची शिक्षा ही मानसिक आणि न्यायव्यवस्थेने दिलेली अशी दोन्ही प्रकारे भोगणे अपेक्षित आहे. तसेच आमदारांच्या संदर्भात विधान भवन अशा पवित्र ठिकाणी युनिफॉर्म मधल्या व्यक्तीला ज्या प्रकारे मारहाण झाली अशा या मारहाणीला काय म्हणावे असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. M.R. बापट म्हणाले, विधानसभेतील आमदारांच्या वागण्यामुळे सदनाबाहेर बेकायदा कृत्य करू शकतात असा संदेश समाजात गेला आहे. तसंच निवडून दिलेल्या लोकांनी आपली कर्तव्ये कळत नाही, त्यामुळे मारहाणीसारख्या घटना घडतात. तसंच संजय दत्तच्या माफीची मागणी करणाऱ्या लोकांचे समाजातील स्थान काय आहे हे तपासून पाहिले पाहिजेत, असंही ते म्हणाले. बीडीपीला राष्ट्रवादीचा विरोध आहे, फक्त आमच्या ताईचा त्यास पाठिंबा आहे, असं सांगत राष्ट्रवादीचे नगरसेवक शंकर केमसे यांनी खासदार वंदना चव्हाण यांचे नाव न घेता टीका केली. नागरी हक्क संस्थेच्या वतीने बीडीपी हरकती सूचना या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यावेळी केमसे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष नारगोळकर, नगरसेवक विकास दांगट पाटील, पुणे जनहित आघाडीचे अध्यक्ष उज्ज्वल केसकर, दीपक कुदळे, काका कुलकर्णी उपस्थित होते. पुण्याच्या भोवती टेकड्या नसतील तर पुणेकरांना ऑक्सिजन मिळणार नाही, असं आमच्या ताईंना वाटते. त्यांना कुठलीही निवडणूक लढवायची नाही, फुकटच त्यांना आमच्यावर आणून बसवले आहे. काही झाले तरी बीडीपी विरोधात लढणार असून शहराच्या जुन्या हद्दीतील टेकड्यांवर बीडीपीचे आरक्षण टाका अशी मागणी उपसूचना विकास आराखड्याला देणार आहे, असं केमसे यांनी सांगितले. समाविष्ट गावातील टेकड्यांवर नुसती झाडे लावली तर तिथे दारूचे अड्डे सुरू होतील, त्यामुळे तिथे बांधकामास परवानगी देणे आवश्यक आहे, असे नगरसेवक विकास दांगट पाटील यांनी सांगितले. केसकर म्हणाले, बीडीपीग्रस्तांना 8% TDR देण्याचे लॉजिक काय हे समजले नसून या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करता येत नसेल तर कार्यालयामध्ये जाऊन हरकती सूचना नोंदवाव्यात. पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवाचा 47 लाखांचा खर्च 11 लाखावर आणण्याची माहिती सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुमार यांनी दिली.
नुकत्याच पार पडलेल्या युवक व करिअर आणि पर्यावरण महोत्सवाचे आयोजन राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असलेल्या एकाच व्यक्तीच्या घरातील संस्थानात देण्यात आला असल्याचा प्रकार कुंभार यांच्यासह काही स्वयंसेवी संस्थांनी उघडकीस आणला होता. विशेष म्हणजे या दोन्ही महोत्सवात तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तरुणांचा चहा नाश्ता यांचा खर्च लाखोंच्या घरात दाखवण्यात आला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. संबंधित पदाधिकाऱ्याची राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी चांगलीच झाडाझडती घेतली होती. त्यामुळे या ठेकेदारांनी दोन्ही महोत्सवांची बिले सादर करताना 47,34,000 इतक्या खर्चाऐवजी फक्त 11,87,445 रुपयांची बिले सादर केली आहेत. यामध्ये अनेक लाखोंचे खर्चाचे आकडे हजारांमध्ये आणण्यात आले आहेत. मात्र ही बिले फुगावली असल्याचा आरोप कुंभार यांनी केला आहे. या संदर्भात कुंभार यांनी आयुक्त महेश पाठक यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये महोत्सवांची निविदा राबवताना संगनमताने राबवून पालिकेची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे कमी रकमेची बिले सादर करण्यात आली असली तरी ती अदा करण्यात येऊ नये, संगनमताने करून निविदा प्रक्रिया राबवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, गेल्या वर्षभरात झालेल्या सर्व महोत्सवांची चौकशी करण्यात यावी व या महोत्सवांसाठी निविदा भरणाऱ्या संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी कुंभार यांनी केली. वेल्हा तालुका पंचायत समितीचे सदस्य राजेश निवंगुणे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या आंदोलनकर्त्यांनी पानशेत धरणाचे पाणी अखेर बंद केले. पानशेत व वरणगाव या भागातील धरणग्रस्तांचे अनेक प्रश्न सरकारकडे धूळ खात पडून आहेत. त्यावर अजूनपर्यंत कोणतीही कार्यशील अंमलबजावणी शासनानं केलेली नाही. स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारनं गिळंकृत केल्या आहेत. त्यांचा मोबदला देखील हा ठराविक जणांनाच त्यांच्या मर्जीनुसार दिला जातो, असं मत राजेश निवंगुणे यांनी यावेळी व्यक्त केले. ते म्हणाले, या धरण भागातील लोकांना किती अडचणींना तोंड द्यावे लागते याचा विचार शासन कधी करणार, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. वीज, पाणी, दवाखाना यासारख्या मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आम्हाला प्रत्येक वेळी जाणवतो. मात्र सध्याचे सत्ताधारी या सोयीसुविधांकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. वारंवार निवेदन देऊन सुद्धा दखल न घेणे हा शासनाचा स्थायी भाव झाला आहे. धरण भागातील नागरिकांची दारिद्र्य रेषेत समाविष्ट करण्यासाठी तसेच पानशेत ते कादवे खिंड मार्ग बस सुविधा सुरू करावी यासारखे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत, असं निवंगुणे यांनी सांगितले. या आंदोलनाला परिसरातील 700 ते 800 ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात 2 महिला व 2 शेतकरी यांनी पानशेत जलविद्युत कार्यालयातील पाणी बंद केले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केलं व सरकार विरोधी घोषणा देखील केल्यात आल्या. वरसगाव या धरणातून दररोज 675 क्युसेक्स, पानशेत धरणातून 592 क्युसेक्स पाणी सोडले जाते, अशी माहिती वरसगाव धरणाचे शाखा अभियंता गायकवाड AA यांनी दिली. तर यानंतरची कार्यवाही वरिष्ठांच्या आदेशानुसार केली जाईल, अशी माहिती पानशेत धरणाचे उपकार्यकारी अभियंता सतीश इनामदार यांनी दिली. या आंदोलनासाठी सर्व पक्षाचे कार्यकर्ते सामील झाले होते. यामध्ये अखिल माणिकबाग प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाभाऊ पासलकर, अंकुश पासलकर, कोशीकर गावचे सरपंच दत्तात्रय बांदल, मानगावचे सरपंच गोविंद निवंगुणे, आंबेगावचे सरपंच संतोष डोईफुडे व मंगेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. माथे फिरू बस चालक संतोष माने दोषी असल्याचा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.के. शेवाळी यांनी दिला. स्वारगेट एसटी स्थानकातून बस पळवून 9 जणांना चिरडणाऱ्या आणि 30 पेक्षा अधिक जणांना जखमी करणाऱ्या संतोष मानेला न्यायालयाने दोषी ठरवले. संतोष माने हा मानसिक रुग्ण नसून आपण काय करतो त्याचे काय परिणाम होतील याची त्याला पूर्ण कल्पना होती, असे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी मानेला 8 एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. एसटी बस चालक संतोष माने याने 25 जानेवारी 2012 रोजी सकाळी स्वारगेट स्थानकातून बस पळवून 9 जणांचे बळी घेतले आणि 30हून अधिक जणांना जखमी केले. बस पळवल्यानंतर तो तब्बल 45 मिनिटे शहरात धुमाकूळ घालत होता. त्याला पोलीस आणि नागरिकांनी निलायम थिएटर येथील पुलाजवळ पकडले होते.
संतोष माने विरुद्ध अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही के शेवाळे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्याच्या विरुद्ध सरकारी पक्षाने 39 साक्षीदार तपासले असून बचाव पक्षाने 2 साक्षीदार तपासले. या खटल्याचा निकाल आज लागण्याची शक्यता असल्याने न्यायालयात नातेवाईकांची गर्दी झाली होती. न्यायालयाने मानेला दोषी ठरवित असताना माने हा अगदी निर्विकार होता. संतोष मानेतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने हे काम पाहत आहेत. त्यांनी माने हा मनोरुग्ण असून त्याच्यावर सोलापूर येथील मनसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे यांनी उपचार केले होते असे सांगितले. डॉक्टर दिलीप बुर्टे यांनी मानेला मॅनिया नावाचा आजार झाला असल्याचे साक्षीत सांगितले. मात्र घटनेपूर्वी म्हणजेच 23 आणि 24 जानेवारी रोजी माने हा गाणगापूर येथे गेला होता. तेथून तो परत आला. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने बस पळवून अनेकांचे जीव घेतले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या सर्व घटनेत त्याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याची कोणतीही घटना समोर आली नाही. त्यामुळे वेड्याच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचे सिद्ध होत. जैन समाजाला राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळवून देण्यासाठी पूर्ण सहकार्य करणार असल्याचे शिक्षण तज्ज्ञ PA इनामदार यांनी सांगितले. जैन अल्पसंख्याक संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेले उपोषण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अभय संचेती, PA इनामदार, मिलिंद फडे, आनंद गांधी, अतुल सराफ, राजकुमार दोशी, रसिकलाल धारीवाल, प्रवीण चोरबोले, डॉक्टर कल्याण गंगवाल, ॲडव्होकेट अभय छाचेड, भारत भुरट, राजेंद्र सुराणा, माणिकचंद दुग्गड, डॉक्टर सतीश देसाई, बाबा मिसाळ, विजयकांत कोठारी, जितेंद्र शहा, अजित पाटील, विजय पारख, शरद शहा, बाबूसेठ घुले, श्रीपाल ललवाणी, अचल जैन, महावीर सांगलीकर, कविता सेटिया, मंजू मेहता, सुजाता जैन, मनीषा चोरबोले, राजा भोसले, एडविन रॉबर्टर्स, अशोक पागारिया आदी मान्यवर उपस्थित होते. देशामध्ये जैन धर्मियांची संख्या केवळ 42 लाख आहे. हा समाज बौद्ध, शीख, पारशी, ख्रिस्ती व मुस्लिम समाजाप्रमाणे धार्मिक अल्पसंख्याक समाज आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली यांसह 12 राज्यांनी जैन समाजात राज्यस्तरावर अल्पसंख्याक दर्जा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला याबाबत सूचनाही केल्या आहेत. तरीही केंद्र सरकार जैन समाजाला राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा देण्यास टाळाटाळ करत आहे असेही ते म्हणाले. या उपोषणाला पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभाग, जिल्हा बौद्ध धर्मीय समाज समिती आदी संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. सेनापती बापट रोड येथे पाण्याचा अंतर्गत पाईप फुटल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. सेनापती बापट रोड येथील वेताळबाबा चौकामध्ये 2 दिवसांपूर्वी मध्यरात्रीपासून अंतर्गत पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. सध्या सर्वत्र पाण्यामुळे दुष्काळाचे सावट असूनही पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु येथील नागरिकांनी अनेक वेळा तक्रार केल्यानंतर पालिका प्रशासनाने सकाळी पाहणी करून पाईपलाईन दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. पाण्याचा अपव्यय लक्षात घेता पालिका प्रशासनाने काम वेगात पूर्ण करायला हवे होते, परंतु त्यांचे हे काम अत्यंत संथ गतीने चालू होते. रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा खोदून पाईपमधून बाहेर आलेले पाणी काढण्यात आले. तोपर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेले होते. या पाणी गळतीमुळे वेताळबाबा चौकामध्ये ट्रॅफिक जाम झाले होते. या रस्त्यावर पाणीच पाणी झाल्यामुळे रस्त्याची एक बाजू बंद करण्यात आली होती. एकाच बाजूने वाहतूक चालू असल्यामुळे वाहतूक सेवा खोळंबली होती. यावेळी बोलताना येथील नागरिक म्हणाले, इतकी वर्ष झाली तरी कुष्ठरोगाची समस्या सुटली नाही, ती सुटावी आणि आनंदवनाचे काम थांबावे अशी भावना सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विकास आमटे यांनी व्यक्त केली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी संघटना आणि इग्नायटेड माइंड्स तर्फे आयोजित समारंभात आमटे यांना महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे यांच्या हस्ते COEP गौरव पारितोषिक देण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष व्ही माकर, डॉक्टर महेश शिंदीकर, दिलीप भांबरे व्यासपीठावर होते. आनंदवनात बायोगॅस प्रकल्प उभा राहावा यासाठी 80,000 रुपयांची देणगी यावेळी देण्यात आली.